Hello, hello. This is the My Artifact episode number 1731. आजची तारीख आहे 6 नोव्हेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 1:12. मला नेहमीपासून वाटत होतं का मी एक स्पेशल पर्सन आहे. काही दिवसांनी मला रिअलाइज झालं की आय एम द वन हू कॅन चेंज द वर्ल्ड. माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती की व्हॉट इफ समजा जर दुनियाचे जेवढं काही चालचलन आहे जे डिवाइड झालं आहे प्रत्येक कंट्रीनुसार, इंडिया, अमेरिका वगैरे वगैरे, खूप साऱ्या चायना, बहुत साऱ्या कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे रेग्युलेशन्स आहे, रूल्स रेग्युलेशन्स आहे. समजा जर आपण याला एकत्र केलं तर समजा जर आपण पूर्ण दुनियाला सिंगल कंट्रीमध्ये काउंट केलं गेलं किंवा कोणतीच कंट्री नाही, वी आर जस्ट वन वर्ल्ड. पहिले मी एक प्रकारे फॅन्टसीनुसार विचार केला होता. कारण राईट तेव्हा मला नाही का एक प्रकारे नॉलेज नव्हती या गोष्टीबद्दल की कशाप्रमाणे हे असू शकते. म्हणजे एक प्रकारे फॅन्टसी विचार केला गेला की जर आपण पूर्ण दुनिया एकत्र केली तर व्हॉट विल हॅपन. बट हळूहळू नाही का मी जेव्हा नाही का या गोष्टीमध्ये थोडस एक प्रकारे विचार करत गेलो तेव्हा मला रिअलाइज झालं की अशा बहुत साऱ्या गोष्टी आहे की दुनियाला एकत्र येणं खूप जास्त गरजेचं आहे. दुनियाला एकत्र येणं म्हणजे काय, व्हॉट इज दिस, म्हणजे याचं मिनिंग काय होते एकत्र येणं. वेल, मी आता याला थोडं पर्टिक्युलर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. दुनियामध्ये बहुत सारे प्रॉब्लेम्स आहे, बहुत सारे प्रॉब्लेम्स. आतंकवाद आहे, कुठे सरकारचं प्रॉपरली कंट्रोल नाही तर कुठे ओव्हर कंट्रोल आहे. कधी कधी गव्हर्नमेंट जे ह्युमन राईट्स आहे त्यांना खूप जास्त दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात वगैरे वगैरे. बहुत साऱ्या ठिकाणी बहुत सारे. मी इथे वन वर्ल्ड वन नेशन, हे वन वर्ल्ड म्हणजे काय, हे वन वर्ल्ड एक प्रकारे फक्त ह्युमनचाच विचार करणं याच्याबद्दल नाही आहे. येस, वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट हे याच्याबद्दल आहे की हे एक पूर्ण दुनिया आणि या दुनियामध्ये राहणारे प्रत्येक लोक किंवा प्रत्येक जीव यांच्यावर विचार केला जाईल. कारण सांगू, आता राईट नाऊ आता मी हा विचार नाही करत की लोकांवर किती अत्याचार होते आणि कशाप्रमाणे आपण त्याला रिझॉल्व्ह करू शकतो. कारण आता ती वेळ आली नाही, आपण आता त्याच्यावरती उभं झालेलो आहे. स्टार्टिंगला एक प्रकारे जेव्हा आपण आपली स्वतःला डेव्हलप करत होतो एक ह्युमनला, तेव्हा एक प्रकारे या साऱ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. आताही मॅटर आहे बट राईट नाऊ एवढा मॅटर नाही. कारण आपल्या समोर नाही का एक खूप मोठा असा राक्षस किंवा दानव उभा आहे आणि याच्यासाठी आपण काहीच प्रिपेअर नाही करून राहिलो. प्रिपेअर काय, इव्हन याच्यासोबत म्हणजे यालाच वाढवून राहिलोय. आज मला एक नवीन गोष्ट माहित पडली, ती गोष्ट आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक वेस्ट, काय आहे तुला माहित आहे? प्लास्टिक नाही का डिकम्पोज होऊ शकत नाही. म्हणजे कसं आहे की डिकम्पोज होऊ शकत नाही म्हणजे काय, म्हणजे कसं आहे की प्लास्टिक जे पॉलिमर असतात ना, म्हणजे कसं आहे की समजा जर मी झाड तोडलं तर कसं ते झाड तोडलं ते खाली बसलं, पडलं, तुटलं. मग त्यानंतर काही दिवसांनी काय होते की ते झाडाचे पानं एकदम ब्राऊन कलरचे होऊन जातात, कडक कडक होऊन जातात. त्यांचं डिकम्पोजिशन तेव्हाच सुरू होऊन जाते. आणि ते काही दिवसानंतर ते कम्प्लिटली डिसअपिअर होऊन जातात. त्याच्यानंतर काही दिसूनच नाही येत. मग त्याच्यानंतर काही खोड वगैरे असते जे खूप हार्ड मटेरियल असते, थोड्या वेळानंतर ते राहतात, थोडा स्टील जगतात वगैरे, आणि देन जगतात म्हणजे समहाऊ राहतात आणि देन आफ्टर डिकम्पोज. पण एक छोटसा प्लास्टिक डिकम्पोज होत नाही, याच्यामध्ये रिझन काय? प्लास्टिक डिकम्पोज होत नाही याच्या मागे रिझन हा आहे की याच्या प्लास्टिकचे जे पॉलिमर आहे ते तुटत नाही लवकर. समजा जर आपण मॉलिक्यूल लेवलवर विचार करायला गेलो ना, तर एक प्रकार नाही का सर्टन लेवल ऑफ टाइम नंतर नाही का मॉलिक्युल्स एकमेकापासून दूर जातात आणि त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि त्यामुळे ते एक प्रकारे विघटित होऊन जातात. विघटित म्हणजे तुटून जातात. पण प्लास्टिकचे पॉलिमर म्हणजे त्यांचे मॉलिक्युल्स
एक प्रकारे इतका जास्त बॉन्डिंग असते त्यांची, इतकी जास्त बॉन्डिंग असते, काही तुटत नाही. स्पेशली ते कार्बन बॉन्डनी बनलेले असतात. कार्बन बॉन्ड्स नाही का इझिली तुटत नाही. या आणि ते इझिली नाही का कार्बन बॉन्ड शेअर करतात, बट तुटत नाही लवकर. म्हणजे कसं कार्बन बॉन्ड कोणत्याही एलिमेंटशी फटकन इंटरॅक्ट होतो, बट इट नेव्हर ब्रोक. तो तुटत नाही लवकर. या आणि याच केमिकल इलेक्ट्रॉनिक्स याच कार्बन ॲटमनी बनलेले असतात हे प्लास्टिक्स. तर तुला काय वाटतं आता कार्बननी प्लास्टिक बनते, कार्बन डायऑक्साईड एक जहरीली गॅस आहे, म्हणजे कार्बन इज काइंड ऑफ लाईक अशी एक हे आहे समथिंग एलिमेंट जो बहुत बेकार आहे एक ह्युमनसाठी, एक ह्युमन डेव्हलपमेंटसाठी किंवा वगैरे वगैरे असं म्हणलं गेलं तर. बट ऍक्च्युअली नॉट. म्हणजे कसं आहे की हा एक असा एक कॅरेक्टर आहे जो अति जास्त वापर केला गेला तर नाही का इट विल डिस्ट्रॉय एव्हरीथिंग, बट अति कमी वापर केला तर इट विल नेव्हर बी बॉर्न. याचा असाच मिनिंग आहे. म्हणजे कसं आहे की कार्बन म्हणजे आसपासची जेवढी काही दुनिया वगैरे दिसून राहिली आहे ना, हे कार्बननीच बनवून आहे. या लिटरली कार्बन. कारण कसं आहे की कार्बन मध्येच एक प्रकार असा एक मॉलिक्युल स्ट्रक्चर असतो जो नाही का केमिकल रिॲक्शन होण्यासाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट पॅरामीटर ठरतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. सो त्यामुळे कार्बन इज इम्पॉर्टंट. बट आता आपण प्लास्टिक पासून आलो आणि इथे कार्बन पर्यंत कुठे गेलो. बट आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवून घ्यायची आहे. आपण मेन टॉपिक वर येऊ. आपण प्लास्टिक डिकम्पोज होऊ शकत नाही. इट वॉज रिअली बहुत बेकार आहे. बहुत मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, प्लास्टिकला समज जर आपण जमिनीत गाडलं गेलं तर ते पण डिकम्पोज होत नाही. इट वॉज टेकिंग सो मच. आपण समज जर जमिनीत गाडून दिलं तर काय होईल. समज जर आपण प्लास्टिक घेतो, आपल्यापाशी 2 टन प्लास्टिक आहे आणि 2 टन प्लास्टिक समज जर आपण जमिनीमध्ये गाडलं गेलो, व्हॉट विल हॅपन. का होऊ शकते. प्लास्टिक पाण्याला होल्ड करून ठेवतो, त्यामुळे खालची जी सॉइल आहे ते कधीच ओली होणार नाही. त्यांच्यामध्ये नेहमी डिफरन्स राहील, कारण प्लास्टिकचे पॉलिमर आहे ते कधी विघटित होत नाही. तर त्यामुळे नाही का जे प्लास्टिकच्या वरची जी जमीन आहे, प्लास्टिकच्या खालची जमीन आहे, दे नेव्हर बी गेटिंग टच. ओके, ही एक गोष्ट आहे. दुसरी, प्लास्टिकमुळे खूप काही केमिकल रिॲक्शन्स होतात. आय डोंट नो, बट मलाही नाही माहित राव. बट प्लास्टिक वुड नॉट बी डिकम्पोज. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, ते आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. म्हणजे आपण जे मोबाईल्स किंवा कम्प्युटर्स किंवा चिप्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक चिप्स नसतात का, ते आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये येतात. म्हणजे जे वापरून झाले आता ते फेकून दिले, तर मग ते पण डिकम्पोज होत नाही. आता हे आपण एवढं भ्यायची गरज काय या गोष्टीसाठी. या गोष्टीची भ्यायची गरजेसाठी आहे कारण आपण याचा इस्तेमाल खूप जास्त प्रमाणात करून आलाय. खूप जास्त प्रमाणात. इट वॉज लाईक एक्सटेन्सिव्हली प्रमाणात याचा आपण वापर करून राहिलो आहे. आणि जर आपण असंच करत गेलो तर मला नाही वाटत की अर्थ विल सर्व्हाइव्ह. कारण आपण ज्या वेनी पोल्युशन करून राहिलंय, आपल्याला दिसते पोल्युशन म्हणजे फक्त गाडीचा वेस्ट. दॅट इज नॉट. बोल रे. नाही, असा फिरून राहिलो इथे. असा मुतायला आलतो इथे.
सिटी आहे का हायवे आहे? मी काय सिटी आहे का हायवे आहे? हायवे आहे ना.